राम कृष्णारी नर्मदे हर हर नर्मदे राधे श्याम सीताराम जय हनुमान. बघा गुलाबी थंडीमध्ये प्रवास चालू झालेला आमचा. माझ्या समेत जाधव बाबा आहे, जाधव ताई आहे, पंढरपूर बाबा आहे. हर मच्छिंद्र गोरक्षाया आदेश. खूप छान प्रवास आहे. आजचा 78वा दिवस आहे. आमचं प्रस्थान झालं विक्रमपूर, धर्मशाळा, शिवमंदिर आणि बघा आता प्रवास चालू आहे. सहकारी अजून पुढे गेलेले काही. खूप छान अशी थंडी आहे गुलाबी आणि खूप स्वच्छ वातावरण आहे. अमरकंटक 120 इथून किलोमीटर आहे. आजचा मुक्काम आमचा दिंडोरी शहर आहे, सामनी देवरा गाव आहे आणि भगवती मानरबदा मंदिर आहे. धर्मशाळा संध्याकाळी मुक्काम आहे आमचा. 28 ते 30 किलोमीटर आजचा प्रवास आहे. कृष्णारी रामकृष्णारी नर्मद्यार. खूप थंडी आहे आज. बघा हे आमचे पंढरपूर बाबा, हे आमच्या माता माऊली गोलपताई आहे आणि या वागचोरीताई बघा खूप अशा पॅकबंद आहे, तटबंद म्हणजे आपण म्हणतो त्याला शरीर संरक्षण. आणि जाधव बाबा खूप असा आज थंडीचा शेक घेतात आणि जागजागी शेकोटा पेटवलेला आहे परकमाशाने. खूप थंडी आहे. सकाळचे 8 वाजलेले तरी थंडी जाईना. हर हर नर्मदे हर माते चाय की हर हो गई. हर हर नर्मदे हर. बघा चाय आहे थंडीमध्ये, गरम गरम चाय आहे. हो नर्मदे हर. हे घर आहे कोण सगळं मात्र नुनखाणे, गावाचं नाम नुनखाणे. पुढं आता 5 ते 6 किलोमीटर शहापूर आहे. हर हर नर्मदे हर नर्मदे हर. आजचा 78वा दिवस आहे आणि बघा हे चाय पिओ गडीभर काम होय बरोबर. आणि याप्रमाणे हा चहा तोंडाला लावल्याशिवाय गतींतर रे. खूप थंडी आहे. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना खूप अशा नद्या लागतात, नर्मदा मैयाला मिळतात. आणि बघा आता ही नदीचं नाव आहे कणाई. छान असं पाणी बघा नर्मदा मैयाला येऊन मिळते ही नदी. हर नर्मदे हर. कणाई संगम आहे हा कणाई. बघा आमचे सगळे सहकारी हर हर नर्मदे. मच्छिंद्र गोरक्षाया गोलपताई हर हर नर्मदे हर हर नर्मदे. जाधव बाबा बघा हे कणाई नदी आहे, मा नर्मदा संगम आहे हा. हर हर नर्मदे यार. हा हे गाडीवाले नाश्ता चहा देतात रस्त्याने परिक्रमाशाला. कुरकुरे चहा नाश्ता त्यांच्या गाडीमध्ये. नर्मदे यार बाबाजी. काय पोहे चाष्टा. किती साल सेवा आहे बाबाजी? ही सेवा किती सालची? ये अभी 1 महीने से चालू करे हैं. हो नर्मदे हा. बघा सगळे परिक्रमाचे नर्मदे यार. खूप छान अशी सेवा आहे या दादांची. नर्मदे यार. आणि गाडी फिरतच असते. आता जोगी टिकऱ्या इथं दुपार भोज नर्मदा मैया आम्हाला दर्शन देणार आहे. खूप छान असा प्रवास होते बघा. आणि वडाच्या छायेमध्ये सगळ्यांना बसवलेलं आहे. चहा नाश्ता गरम गरम पोहे. नर्मदे यार बघा. बघा शहापूर 1 किलोमीटर आहे. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता ऊन पण नाही, हवेत गारवा आहे. खूप थंडी होती 9 वाजे पोतर. आणि आता 1 किलोमीटर शहापूर राहिलेले आहे. नर्मदा अन्नक्षेत्र आहे तिथं. नर्मदा मैयाचा आणि त्या नदी संगम आहे. ज्या गावात आलेलं दुपार भोजन आमचे शहापूर आहे. खूप गुलाबी थंडीमध्ये आमचं सकाळी प्रस्थान झालं 5:30 वाजता आणि 15 किलोमीटर चालून आलेले बघा. हा घाट बांधलेला आहे. इथं एक ओढा आहे आणि बघा हे आश्रम आहे. आमचे सहकारी सगळे वळालेले बघा. खूप छान असं इथं दुपारचं भोजन आहे. दुपारचं भोजन घेऊन आम्ही संध्याकाळी देवरा दिंडोरी शहर सामनी देवरा गाव आहे आणि भगवती मानरबदा मंदिर आहे. धर्मशाळा अन्नक्षेत्र आहे. आज दुपार भोजन इथंच राहीन आमचं. काही मैया खूप छान अशी सेवा करते नर्मदा परिक्रमाची. नर्मदे कुत्रे आमच्या बरोबर आहे 2 दिवसापासून. नर्मदे यार माता. कौन सा गाव बाबा माता? शहापूर. हे अन्नक्षेत्र आहे. हा किती सालची सेवा होती बाबा? 5-6 हां. खूप छान सेवा करता बघा माताराम. हो आणि कोणाला पोहे नाश्ता चहा जेवण खूप छान सेवा आहे. नर्मदे एक नर्मदा मैयाचीच रूप येते आणि खूप मला भावते बरं का नर्मदा परिक्रमामध्ये. हो आता हो माताराम. नर्मदे महादेव भगवान. शहापूर आहे मा नर्मदा अन्नक्षेत्र इथं बघा. खूप छान इथं नर्मदा मैया परिक्रमावाशांची सेवा करता येते. माताराम खूप छान आहे आणि हे आश्रम आहे शहापूर मा नर्मदा अन्नक्षेत्र. हर हर नर्मदे हर. हर हर नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर बघा. हे स्वयंपाकगृह आहे. हर हर नर्मदे. नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे पुरे. आणि खूप छान गाव आहे बरं का. मोठं गाव आहे. आता दुपार भोजन घेऊन आम्ही चाललेलो आहे पुढे मार्गस्थ झालेलो आहे. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आम्ही आलो आता दिंडोरी शहर. एकूण 10 किलोमीटर राहिलेलं आहे दिंडोरी शहर. आणि बघा दिंडोरी शहरामध्ये अनेक गाव आहे. या गावामध्ये आपले ज्ञानोबरायांनी नेवाशाला खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा आद्रे लेखक झाला.
या मध्य प्रदेशामध्ये दिंडोरी जिल्हा आहे. आणि बघा ज्ञानेश्वरी महाविद्यालय, बघा ज्ञानेश्वरी महाविद्यालय दमणगाव जिल्हा आहे आणि दिंडोरी जिल्हा दिंडोरी दमणगाव आहे. खूप छान असा या विद्यालयाला माझं नमन आहे की ज्यांनी विद्यालयाला ज्ञानेश्वरी नाव दिलेलं आहे. खूप असा आम्हाला खूप आनंद होतो आहे. आपल्या ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी या ठिकाणी या विद्यालयाला ज्ञानेश्वरी नाव दिलेल्याबद्दल त्यांना मी नमन. दमणगाव आहे आणि मांडरपदा परिक्रमासून केले विश्रामस्थळ आहे दमणगाव आहे. आणि हे चौकीदार आहे, खूप सेवा करतात बघा. तिकडं पण सेवा चालूच आहे. बोलो बाबा. नर्मदे हर महाराज। सेवा चलती है सेवा सेवा चलती है। हर हर नर्मदे। जो भी करिया नर्मदा जी 4 किलोमीटर दूरी पे है। नर्मदा परिक्रमा पायी करत असताना मी ज्या या पॉईंट उभा आहे, हा पॉईंट आहे, हा टावर आहे. इथून देवरा हा जो कच्चा रस्ता दिसतो तुम्हाला, या कच्च्या रस्त्याने गेलं तर देवरा 6 किलोमीटर आहे. आणि हा जो जोगी टेकऱ्याला गेलेला रस्ता आहे, या जोगी टेकऱ्यावर माया तटाने पुढं पण माया तटाने रस्ता आहे, परंतु तटाने गेलं इकून तर 10 किलोमीटर आहे. म्हणून आम्ही आता हा कच्चा रस्ता आहे शॉर्टकट, हा या शॉर्टकटनं चालते आम्ही. बघा हवेत गारवा आहे. चला तर आता आपण या कच्च्या रस्त्याने जाऊया. देवरा 6 किलोमीटर आहे. हर हर नर्मदे हर. हा टावर आहे आणि हे टावरचे खून आहे. नर्मदे हर नर्मदे हर. आज जवळजवळ 3 ते 4 दिवसापासून हा कुत्रा आमच्या बरोबर आहे. बघा हा कुत्रा आहे, 4 दिवस झाले आमच्या बरोबर आहे. आणि खूप आहे हो, त्याची पण वारी करून राहिलेली आहे. हो 4 दिवस झालेले आहेत. आता अदृश्य रूपाने मी त्याचा लाईक नाही केलं, परंतु आम्ही आता वळवले. बघा कुत्रा पण वळाला कच्च्या रस्त्याने. हे नर्मदा मैयाचं रूप आहे. आणि नर्मदा मैया कोणाच्या रूपात दर्शन देईन ते काय सांगता येत नाही. आलो आहोत या गावात, हे गाव आहे देवरा. आणि आजचा विश्रांती इथेच आहे. नर्मदा मैयाचं खूप छान दर्शन होत आहे. बघा आम्ही सगळे सहकारी नर्मदा मैयाचं दर्शन घेत आहेत सगळे. आता चला तर नर्मदा मैयाचं दर्शन घेऊया. इथं हा जो रस्ता गेलेला हा दिंडोरीला गेलेला आहे आणि पुढे हे देवरा गाव आहे. चला तर आता नर्मदा मैया दर्शन घेऊया. एक 6-7 दिवस झाले वारी घाटावरून आलो आहे, तसं नर्मदा मैया दर्शनच झाले नाही. खूप असे नर्मदा मैया इथं आम्हाला आज दर्शन देते. 6 दिवस झालेले आहेत. आणि बघा आम्ही आता नर्मदा मैयाच्या तटावर आलेलो आहेत. खूप छान असे नर्मदा मैया आहे. बघा ही नर्मदा मैया आहे. आता दर्शन झालेलं आहे बघा सगळ्यांचं. हरा नर्मदा नर्मदा नर्मदा. सामने बघा सामने दिंडोरी जिल्हा आहे. ते सकाळी खूप गुलाबी थंडीतून प्रस्थान झालं आमचं. विक्रमपूर गावातून धर्मशाळा होती आणि शिवमंदिर होतं. रस्त्याने शहापूर दुपारा भोजन घेऊन आणि आज विश्रांतीसाठी आम्ही आलेलो नर्मदा तटावर. हे देवरा गाव आहे दिंडोरी जिल्ह्याच्या सामने, शहराच्या सामने. बघा खूप छान असा आश्रम आहे. या महाभवतारी नर्मदा सेवा आहे. बघा ही नर्मदा पैदल परिक्रमा करता ही सेवा आहे. हरा नर्मदे बाबा. आणि बघा हे इथं अन्नक्षेत्र आहे. महाभगवत तारिणी नर्मदा सेवा समिती उत्तर तट दिंडोरी आहे आणि देवरा आहे तालुका गाव. चला तर आता आश्रमात जाऊया. हर हर नर्मदे हर. हर हर नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर.